पाणी थांबलं, पण सरसकट असं नाहीये. कारण मी जसा उल्लेख केला की जर 1 ते सव्वा तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस पडेल तर कुठलीच सिस्टीम एवढ्या पावसाकरता डिझाईन नसते. आपण सिस्टीम डिझाईन करताना गेल्या 20-25 वर्षातला जो डेटा आहे त्या डेटातला जो अधिकतम पाऊस आहे त्याच्यात 10% जास्त अशा पद्धतीनं ती सिस्टीम डिझाईन होते. परंतु जर इतका पाऊस एकत्रित आला तर त्यातनं काही डिस्ट्रप्शन्स होतात. पण म्हणूनच मी सांगितलं की आता एक प्रकारे अशा प्रकारचे इव्हेंट्स हे सातत्याने होत आहेत आणि राज्यभरात देशभरात होत आहेत. तर याचाही विचार आपल्याला पुढच्या काळात जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा एकदा अंतिम आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाची सरकारने अन्याय केला आहे. 58 लाख मराठा नोंदणीच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्र सादर करण्याची त्यांनी मागणी केली. जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे. कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे. मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे. त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहे आणि इतरही ज्या गोष्टी आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत. अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाही आहे तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येईल आणि त्याला योग्य पद्धतीनं मला असं वाटतं की त्याच्यावर मार्ग काढता येईल. वर्ष असताना देखील मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी 10 लाख शेतकऱ्यांची संख्या ही पीक विमा काढण्यामध्ये घटलेली आहे. त्याचं कारण की नवीन अटी शर्तीमुळे शेतकरी नाराज आहे. नवीन अटी शर्ती आहे त्याचं कारण नाही आहे. मुळातलं त्याचं कारण असं आहे की आपण 1 रुपयात पीक विमा अशा पद्धतीनं ज्यावेळेस पीक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पीक विमा काढला. पण त्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने बोगसगिरी झाली. बीडसारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मग त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्यांना त्यांचा जो हिस्सा पूर्वी भरावा लागायचा तो भरावा लागतोय आणि म्हणून ती संख्या थोडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.